नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण इतिहासाचे 6-7 धडे बघितलेले आहेत। आतापर्यंत आपण इतिहासाची सखोल माहिती घेतलेली आहे 8व्या वर्गाच्या एनएमएस साठी। आजचा आपला टॉपिक आहे सविनय कायदेभंग। त्यामुळे मी जास्त व्हिडिओला न लांबवता मुद्द्यावर येतो। तर बघा मित्रांनो, 1929 ला लाहोर अधिवेशन आणि त्यानंतर पूर्ण स्वराज्याची मागणी, 26 जानेवारी 1930 ला पूर्ण भारतात पूर्ण आपण आजादीचा पर्व मनवलेला होता। आणि 26 जानेवारी हा दिवस आपण संविधान लागू करण्यासाठी का ठरवला याची पार्श्वभूमी ही इतिहासात कुठेतरी आहे हे आपल्याला समजलेलं होतं। कारण लाहोर अधिवेशनामध्ये आपण ठरवलं की 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून मनवूया, राईट। मग त्यानंतर पुढे काय, तर बघा पुढे जाऊन आता महात्मा गांधीला वाटत होतं की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, पूर्ण स्वराज्याची मागणी पण केलेली होती। तर पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर आता महात्मा गांधीने एक नवीन चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचं नाव म्हणजे काय, तर सविनय कायदेभंग चळवळ। कोणती चळवळ? सविनय कायदेभंग चळवळ। सविनय म्हणजे विनय, विनयपूर्वक म्हणजे काय, भांडण करायचं आहे का नाही, आम्ही एकदम शांतपणे एकदम विनयशीलतेला लक्षात ठेवून कायद्यांचा भंग करणार आहोत, आम्ही कायदे मोडणार आहोत, शासनाच्या विरोधात जाणार आहोत, ही चळवळ त्यांनी सुरू केली। मग महात्मा गांधीची डिमांड काय होती, तर बघा त्याची डिमांड होती की शासनाने जाचक जे कर लावलेले आहेत लोकांवर ते कर रद्द करावे, जाचक कर रद्द करावे। दुसरी गोष्ट, त्यांनी जी मीठ बनवण्याची जी मक्तेदारी शासनाकडे ठेवलेली आहे ती मक्तेदारी त्यांनी सोडावी आणि मिठावरील कर रद्द करावा। कारण मीठ ही वस्तू लोकांच्या जीवनावश्यक वस्तूपैकी आहे आणि त्यावर सुद्धा ब्रिटिश शासनाने कर लावून ठेवलेला आहे आणि म्हणून त्यांनी कर रद्द करण्याची मागणी केली, मिठावरील कर रद्द करण्याची मागणी केली है, सरकारी मक्तेदारी रद्द करावी, मीठ याची मागणी केली, राईट। तर बघा आता ही जी फोटो आहे याच्यामध्ये महात्मा गांधी जेव्हा निघाले दांडी मार्च साठी, तर आता मिठाच्या कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी दांडी हे ठिकाण निवडलं। ऍक्च्युअली दांडी हे ठिकाण कुठे आहे, तर हे गुजरात मधील समुद्र किनाऱ्यावर दांडी हे ठिकाण आहे। गुजरात मधील समुद्र किनाऱ्यावर दांडी हे ठिकाण आहे। ऍक्च्युअल म्हटलं तर दांडी ज्यामुळे मिठाचा कायदा मोडणे, मीठ उचलून, हा महात्मा गांधीचा हेतू होता, उद्देश होता। पण तो मिठाचा कायदा मोडणे हे फक्त प्रतिकात्मक होते बेटा, प्रतिकात्मक होते का, कारण ब्रिटिश सरकारचे जुलमी बंधनकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा या मागचा व्यापक हेतू होता। मिठाचा कायदा मोडायचा होता पण तो कायदा काय होता, प्रतिकात्मक होता तो आंदोलन, की ठीक आहे। पण त्यामागचा हेतू होता की जे जुलमी आहे शासन, त्या जुलमी शासनाच्या अन्यायकारक जे कायदे आहेत त्या कायद्यांना सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे या मागचा हेतू होता, मुख्य हेतू होता, राईट। तर दांडी कुठे आहे, हे समुद्र किनाऱ्यावर आहे, गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर। 12 मार्च 1930 रोजी, किती तारखेला, 12 मार्च 1930 रोजी 78 सहकार्यांसह सुमारे 385 किमीची पदयात्रा करून 5 एप्रिल 1930 ला गांधीजी दांडी येथे पोहोचले। बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, 12 मार्चला निघाले, कुठून निघाले हे, मग साबरमती आश्रमातून। कुठे राहत होते महात्मा गांधी, साबरमती आश्रम होता त्यांचा, त्या साबरमती अहमदाबाद जवळील साबरमती आश्रम मधून निघाले आणि साबरमती आश्रम मधून 78 सहकार्यांसह निघून 385 किलोमीटरची पदयात्रा करून ते कुठे पोहोचले, 5 एप्रिल 1930 ला गांधीजी दांडी येथे पोहोचले। हे 78 सहकारी यांच्या नंतर पुढे वाढले, कारण गावागावात महात्मा गांधींना फार मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता। लोकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली होती आणि प्रत्येक गावात महात्मा गांधी थांबून आपला जो विचार आहे, आपला जो हेतू आहे तो लोकांना सांगत होते, ठीक। 5 एप्रिलला पोहोचले आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला। तिचा जो मीठ होता तो मीठ त्यांनी हाताने उचलला आणि मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाची चळवळची सुरुवात झाली। किती तारखेला झाली, 6 एप्रिल 1930 रोजी झाली। हे पॉइंट लक्षात ठेवायचे की 12 मार्चला सुरू झालं, म्हणजे मार्च सुरू झाला 12 मार्चला, 5 एप्रिलला पोहोचले आणि 6 एप्रिलला कायदा मोडला। किती लोकांचं निघाले होते, 78 लोकांचं महात्मा गांधी निघाले होते। हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, ठीक आहे। मग पुढे, मग आता मिठाचा कायदा मोडला, मग पूर्ण देशभर आंदोलन सुरू झाले, पूर्ण देशभर आंदोलन सुरू होताना तिथे एक मुख्य आंदोलन आहे पेशावरचा सत्याग्रह। ऍक्च्युअली पेशावर ठिकाण कुठे आहे मित्रांनो, हे आहे बलुचिस्तान मध्ये आहे। बलुचिस्तान तिथे सध्या पाकिस्तान मध्ये काय सुरू आहे, आंदोलन सुरू आहे ना। बलुचिस्तानच्या लोकांना पाकिस्तान सरकार दाबून ठेवते आणि जेव्हा भारत वेगळा झाला, पाकिस्तान वेगळा झाला भारतातून,
तेव्हा या व्यक्तीने आपल्या लोकांना सांगितलं, खान अब्दुल गफ्फार खान, की तुम्ही मतदान करू नका, कारण यांना भारत सोडायचं नव्हता. यांना काय म्हणतात? यांना म्हणतात सरहद गांधी. काय म्हणतात यांना? सरहद गांधी असं म्हणतात यांना. खान अब्दुल गफ्फार खान यांना काय म्हणतात? सरहद गांधी. कारण हे बलुचिस्तान तिकडे बॉर्डरवर आहे ना, त्यात त्यांना म्हणतात सरहद गांधी. तर या सरहद गांधींनी काय केलं? पेशावर मध्ये खुदा-ई खिदमतगार नावाची एक संघटना उभी केली. कोणती संघटना उभी केली? खुदा-ई खिदमतगार नावाची संघटना उभी केली आणि 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी आंदोलन सुरू केलं. काय सुरू केला? सविनय सत्याग्रहाचे आंदोलन त्यांनी सुरू केला. कुठं? पेशावर मध्ये. आता पेशावर मध्ये सुरू केलं, तिथे गढवाल रेजिमेंट होती. कोणती रेजिमेंट होती? गढवाल रेजिमेंट होती. या गढवाल रेजिमेंटला आंदोलनकर्त्यांवर गोळी मारण्याचा हुकूम केला. कोणी? इंग्रज सरकारने, की तुम्ही आमच्यावर गोळीबार करा. मग या गढवाल रेजिमेंटचे जे हेड होते, जे सुभेदार होते, चंद्रसिंग ठाकूर यांनी म्हटलं आम्ही गोळीबार करणार नाही. डायरेक्ट त्यांनी म्हटलं की आम्ही गोळीबार करणार नाही. त्यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आलं. ओके, तर हे लक्षात ठेवा. चंद्रसिंग ठाकूर यांनी गढवाल रेजिमेंटचे जे हेड होते त्यांनी गोळीबार करण्यास मनाई केली. राईट. ओके. खुदा-ई खिदमतगार कोणी स्थापन केली? खान अब्दुल गफ्फार खान. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांना काय म्हणतात? सरहद गांधी म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे. बरं, पण पुढे काय झालं? मग सविनय कायदे मग जोरात सुरू होते आणि सरकारने दडपशाहीचे धोरण सुरू केले आणि 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. केव्हा अटक करण्यात आली? 4 मे 1930 रोजी महात्मा गांधींना अटक करण्यात आली. ओके. सविनय कायदेभंग पुढे सोलापूर सत्याग्रह हा महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट सत्याग्रह आहे. सोलापूरमध्ये मोठ्या लेवलवर सत्याग्रह सुरू झाला. ओके. 1930 रोजी सोलापुरात हड़ताल पाडण्यात आली. काय पाडण्यात आली? हड़ताल पाडण्यात आली की हम गवर्नमेंट के काम पे नहीं जाएंगे. पूर्ण सिटी मध्ये हड़ताल पाडण्यात आली. मग हड़ताल पाडण्यात आली आणि जुलूस काढण्यात आला, रॅली काढण्यात आली. राईट. आता ही जी रॅली काढण्यात आली, या रॅलीवर इंग्रज सैनिकांनी काय केला? गोळीबार केला. या रॅलीवर काय केला? गोळीबार केला. आता ही रॅली कशी होती मित्रांनो? ही शांततेच्या मार्गाने निघालेली रॅली होती. या रॅलीवर इंग्रजांनी गोळीबार केला आणि शंकर शिवदारेसह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. बघा, निहत्ते लोकांवर त्यांनी गोळीबार केली. ज्यांच्या हातात बंदूक नाही, काही नाही, फक्त ते रॅली काढत होते सविनय कायदेभंगाची, म्हणून इंग्रजांनी गोळीबार केला. मग लोक चिडले, तर लोकांनी काय केलं? मग पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय यांच्यावर काय केला? हल्ला करायला सुरुवात केली. जी सरकारी कार्यालय त्यांच्यावर काय केला? सोलापुरातील लोकांनी हल्ले करायला सुरुवात केली. ओके. मग सरकारने काय केलं? मग त्यांनी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला. लष्करी कायदा म्हणजे देखते गोळी मारलो. पूर्ण सैनिक उतरवले आणि सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू केला. मग ही सगळी घटना होत असताना तिथे जे आघाडीवर असणारे नेते होते, जे त्या रॅलीला, तिथल्या आंदोलनाला लीड करत होते सोलापूरमध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे, हे 4 नाव तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येतो, सोलापूर आंदोलनामध्ये कोण 4 लोक होते आघाडीवर? तर मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे. सविनय कायदेभंग चळवळ सुरू असताना महाराष्ट्रात कुठं मार्शल लॉ लावण्यात आला होता? कुठं लावण्यात आला होता? सोलापूरमध्ये मार्शल लॉ लावण्यात आलेला होता. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर धरासाना सत्याग्रह. मित्रांनो, एक अमेरिकन पत्रकार आहे, त्यांनी धरासाना सत्याग्रहाबद्दल लिहून ठेवलंय की असा सत्याग्रह मी जीवनात कुठंच पाहिला नाही. एवढे कर्मठ लोक मी कुठंच बघितले नाही, जे फक्त मार खात आहेत, पण अहिंसेचा जो मार्ग आहे आपला तो सोडत नाहीये. इंग्रज सरकार दडपशाहीच्या एवढा भयानक धोरण अवलंबलं होतं त्यावेळेस की सत्याग्रह उभे होते, त्या सत्याग्रहींवर लाठी चार्ज केला. ते फक्त लाठी खायचे मित्रांनो. आणि जेव्हा एक टोळी थकायची आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, तेव्हा तिथं दुसरी टोळी येऊन उभी राहायची की आता आम्हाला मारा. ती टोळी थकायची की तिसरी टोळी येऊन उभं राहायची, ते म्हणायचे आम्हाला मारा. म्हणजे अहिंसेचा एवढा मोठा स्वरूप त्या पत्रकाराने लिहिलंय की मी कुठंच बघितलं नाही, है ना. तर धरासाना कुठे आहे? गुजरात मधील धरासाना इथं सरोजिनी नायडू यांनी धरासाना सत्याग्रहाला काय केला? लीड केला. ओके. त्यांनी त्या सत्याग्रहाला काय केलं? लीड केला. ओके. आणि तिथं ते जे मी सांगतोय की एक टोळी थकायची, दुसरी टोळी यायची मार खायला, है ना. अशा प्रकारे अत्याचार तिथं धरासानामध्ये झालेले होते, है ना. मग त्यावेळेस अजून महाराष्ट्रात कुठे झाले मग मिठाचे सत्याग्रह? महाराष्ट्रात वडाळा, मालवण, सिरोडा. लक्षात ठेवायचं. आता हा प्रश्न येतो कधी कधी की महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? तर महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? वडाळा, मालवण, सिरोडा. या बाजूला सरोजिनी नायडू यांची फोटो मी लावलेली
आहे है ना, सरोजिनी नायडू भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल है ना। तर बघा जेथे मिठागरे नव्हती, आता मिठाचं सत्याग्रह कुठं करणार, जिथं मिठागरे होती, मिठागरे कुठं राहणार, किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर, बरोबर, मीठ समुद्रात बनवला जातो ना, मग तिथं मिठागरे नाही, तिथं काय, तिथं जंगल सत्याग्रह झाला मित्रांनो। जंगलाचे जे कायदे होते ते कायदे तोडायला सुरुवात झाली है ना। तर बघा महाराष्ट्रात बिडासी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले। कोणते सत्याग्रह झाले, जंगल सत्याग्रह झाले। मग तुम्हाला इथे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। धनाकरा सत्याग्रह कोणी लीड केलं, सरोजिनी नायडू यांनी केलं। महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे कुठे झाला, तर वडाळा, मालवण, शिरोळा इथं झालं। ओके, महाराष्ट्रात जिथे मिठागरे नव्हती तिथे जंगल सत्याग्रह कुठे कुठे झाले, बिडासी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इथं झाले। ओके, या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले। आणि कोणी केलं जंगल सत्याग्रह, आदिवासी लोकांनी सुद्धा आदिवासी लोकांनी जंगलांचे कायदे म्हणून जंगल सत्याग्रह सुरू केलेला होता। ओके, बिहार मध्ये सुद्धा जंगल सत्याग्रह त्यावेळेस झालेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। ठीक आहे, तुमच्या पुस्तकात जे दिलेलं आहे। त्यानंतर आहे बाबू गेनूचे बलिदान। मित्रांनो, बाबू गेनू हे आंदोलन करते होते। आता मुंबईमध्ये काय झालं, सविनय कायदेभंग चळवळ सुरू असताना जे विदेशी माल घेऊन येणारे ट्रक होते त्या ट्रकांच्या समोर आंदोलन सुरू होता। स्वदेशीचा पुरस्कार केलेला होता, परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन सुरू होता, परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन सुरू होता। मग हे जे ट्रक परदेशी माल घेऊन येत होते त्यांचा विरोध लोक करत होते। ओके, तर एक ट्रक होता, त्या ट्रक मध्ये परदेशी माल होता आणि त्याला पोलीस संरक्षण होता, त्या ट्रकला काय होता, पोलिसांचा संरक्षण होता। आणि बाबू गेनू आणि त्यांच्या टीमला हे माहित झालं की या ट्रक मध्ये काय आहे, या ट्रक मध्ये परदेशी माल आहे। तेव्हा बाबू गेनू सेठ असं त्यांचं नाव आहे, यांनी काय केलं, तर बाबू गेनू सेठ हे ट्रकच्या समोर आडवे झाले, ट्रकच्या समोर आडवे झाले। आता बाबू गेनू ट्रकच्या समोर आडवे झाले चित्ते, तर आता पोलिसांनी म्हटलं की जर तुम्ही उठले नाही ट्रकाच्या समोर तर आम्ही तुमच्या अंगावरून ट्रक नेऊ। बाबू गेनू आपल्या जागेवरून हल्ले सुद्धा नाही आणि या निर्दय पोलिसांनी त्यांच्या अंगावरून ट्रक नेले आणि बाबू गेनू शहीद झाले आणि इतिहासाच्या पानात त्यांची नोंद झालेली आहे। बाबू गेनूंची नोंद झालेली आहे सविनय कायदेभंग मध्ये, त्यांनी स्वतःला शहीद करून घेतलं देशासाठी, इतिहासात नोंद आहे। बाबू गेनू हे बहिष्कार करताना ट्रकाच्या समोर आडवे राहून त्यांनी स्वतःला शहीद करून घेतलं मित्रांनो। तर हे बाबू गेनू तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। सविनय कायदेभंगची चळवळ, आता बघा याच्यापूर्वी पण चळवळी झालेल्या आहेत। असहकार चळवळ बघितली आपण, एक मोठी चळवळ होती असहकार चळवळ है ना, चौरी चौरा हत्याकांड नाही झाला असता तर ती मोठी चळवळ पुढे गेली असती। पण त्या चळवळीमध्ये जेवढा महिलांचा सहभाग नव्हता तेवढा सहभाग यामध्ये स्त्रियांचाही मोठा सहभाग होता। त्याच्यामध्ये स्त्रियांच्या मोठ्या सहभागामध्ये कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अविंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसावन मेहता हे मुख्य नाव आहेत, ज्यांनी एकदम व्यवस्थितपणे आंदोलनामध्ये भाग घेतला। महिलांची भरपूर संख्या होती सविनय कायदेभंग चळवळीमध्ये। अजून काय, तर आतापर्यंत जी चळवळ झाली ती शहरी विभागापुरती मर्यादित होती, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली आणि खेड्यापाड्यातून जनतेने आपले सहभाग नोंदवले। शहरी विभागावर मर्यादित होती का, नाही, खेड्यापाड्यामधून सुद्धा जनतेने आपले सहभाग नोंदविले होते, बरोबर। तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट, ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने राबवली गेली। इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत होतं। मी धरासणाचं उदाहरण दिलं तुम्हाला की धरासणामध्ये लाठीचार्ज सुरू होता, पण धरासणामध्ये त्या ज्या महिला तिथं लाठीचार्ज म्हणजे ज्यांच्यावर लाठीचे हल्ले होत होते त्या महिला जखमी झाल्या, त्यांना बाजूला केलं जायचं, दुसरी महिला तिथे येऊन बसायची। अशा प्रकारचे आंदोलन कंटिन्यू सुरू होतं, अहिंसक आंदोलन सुरू होता आणि त्यामुळे भारतीय जनता काय झाली, निर्भय बनली। या आंदोलनामुळे भारतीय जनता काय बनली, या आंदोलनामुळे भारतीय जनता ही निर्भय बनली मित्रांनो। भारतीय जनता काय बनली, निर्भय बनली। याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण बघू की कशा प्रकारे त्यानंतर रमसे मॅकडोनाल्ड जे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यांनी भारताला जबाबदार शासन पद्धती देण्यासाठी 3 गोलमेज परिषदचं आयोजन केलं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। जय हिंद।